शेतमाल प्रक्रिया या विषयामध्ये आज आपण तिसऱ्या प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये फळे व भाज्यांची वाहतूक व प्रक्रिया म्हणजे फळे भाजीपाल्यांवरती प्रक्रिया करून प्रक्रियेयुक्त पदार्थ किंवा मूल्यवर्धित पदार्थ कोणकोणते तयार केले जातात याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे फळे व भाज्यांची वाहतूक. तर फळे व भाज्यांची वाहतूक करत असताना किंवा ते करण्यासाठी त्याच्या अगोदर वर्गवारी केली जाते. तसंच शास्त्रीय पद्धतीनं त्या फळांचं किंवा भाज्यांची पॅकिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे फळांची किंवा भाज्यांची जी वाहतूक आहे ही बैलगाडी तसंच ट्रक टेम्पो यामध्ये ढिगानं म्हणजे ढीग पद्धतीनं तसंच एकमेकावर रचून त्याची वाहतूक केली जाते. आणि ही अशा प्रकारे केलेली जी वाहतूक आहे ती अतिशय तोट्याची ठरू शकते. तर ह्याच्यामध्ये अशा वाहनात जर समजा आपण फळं भरताना किंवा प्रवासामध्ये ती जी फळं आहे ती एकमेकावरती घासून किंवा चिरडून ते फुटतात. तसंच त्या फळांना किंवा भाज्यांना इजा होते. परिणामी त्याचा जो परिणाम तो ती फळं किंवा भाज्या ह्या मोठ्या प्रमाणात वाया जातात. म्हणून पॅकिंग करूनच म्हणजे फळांचं किंवा भाज्यांचं पॅकिंग करूनच जलद वाहतूक जी आहे त्याच्यामध्ये ट्रक असेल किंवा टेम्पो असेल तसंच रेल्वे विमान अशा वेगवेगळ्या साधनांचा वाहतुकीसाठी वापर करून की जेणेकरून बाजारपेठेमध्ये लवकरात लवकर माल पोहोचेल आणि असा माल हा पॅकिंग करून शास्त्रीय पद्धतीनं त्याची पॅकिंग करून वाहतूक करणं हे पुष्कळ प्रमाणात त्या फळांची किंवा भाज्यांची नासाडी कमी होऊ शकते. म्हणजे वाहतूक करत असताना फळं आणि भाज्या ह्या कशा प्रकारे पॅक करणं किंवा ढीग पद्धतीनं किंवा एकमेकावरती रचून ती फळं किंवा भाज्या वाहतूक न करता त्याचं व्यवस्थित पॅकिंग करून बांधणी करून नंतरच जलद वाहनाच्या साहाय्याने बाजारपेठेपर्यंत माल पोहोचणं आवश्यक आहे. नंतर दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रक्रिया. तर ह्या प्रत्येक फळे व भाजीपाल्यांचं जे उत्पादन आहे हे उत्पादन मुख्यतः हंगामानुसार होत असतं आणि हंगामानुसार उत्पादन होत असल्या कारणानं ती जी फळं किंवा भाज्या जे या वर्षातून ठराविक महिन्यातच त्या उपलब्ध होतात आणि बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात तो शेतमाल ती फळं भाज्या तयार झाल्यानंतर तो शेतमाल येतो आणि ह्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये सर्व शेतकऱ्यांचा शेतमाल एका टायमिंगला आल्यामुळं ते बाजारभाव जे आहेत शेतमालाचे बाजारभाव हे आपल्याला पडलेले दिसून येतात. म्हणून त्याची निर्यात किंवा प्रक्रिया ह्या ज्या बाबी म्हणजे त्या फळांची किंवा भाज्यांची निर्यात करणं किंवा त्यावरती प्रक्रिया करणं ह्या बाबी अत्यंत अत्यावश्यक. ज्यावेळेस बाजारभाव पडू नये याच्यासाठी या बाबी अत्यावश्यक ठरतात. तसंच फळे व भाजीपाल्यावरती प्रक्रिया करून त्यापासून आपण पौष्टिक तसंच आकर्षक आणि टिकाऊ पदार्थ तयार करून त्याची जर समजा आपण विक्री केली तर जास्त प्रमाणात आर्थिक फायदाही मिळू शकतो आणि असे वेगवेगळ्या प्रक्रिया करण्याचे अनेक फायदे ह्या फळांवरती किंवा भाज्यांवरती प्रक्रिया करून जर प्रक्रियुक्त पदार्थ तयार केले तर वेगवेगळे फायदे त्याच्यापासून मिळू शकतात. त्याच्यामधला प्रक्रिया केल्यामुळं काय फायदा मिळू शकतो तर पहिला जो फायदा जो आहे तो म्हणजे बाजारभाव जो आहे तो स्थिर पातळीवरती बाजारभाव हा स्थिर पातळीवरती
स्थिर पातळीवरती ठेवता येतो. दुसरं महत्वाचं म्हणजे नासाडी कमी होते. नासाडी कमी केली जाते. तिसरं महत्वाचं म्हणजे मूल्यवर्धन केल्यामुळं किंवा मूल्यवर्धन करून त्याच्यापासून आपण अधिक फायदा मिळवू शकतो. म्हणजे मूल्यवर्धन करून अधिक फायदा मिळतो. म्हणजे त्या फळांपासून प्रक्रियित पदार्थ तयार करून जे त्या फळाचं जे मूल्यवर्धन आहे ते मूल्यवर्धन केल्यामुळं आपल्याला त्यापासून अधिक फायदा झालेला. फळे व भाज्यांवरती प्रक्रिया केल्यामुळं अनेक फायदे मिळतात. त्यातला तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे फळे व भाज्यापासून प्रक्रियित पदार्थ तयार करून त्या पदार्थाचं मूल्यवर्धन करून आपण आर्थिक फायदा हा मिळवू शकतो. हा एक सर्वात महत्वाचा फायदा आहे. नंतर दुसरा महत्वाचा प्रक्रियित पदार्थ तयार करण्यामागचा जो आहे तो म्हणजे ती जी फळं आहे ती हंगामानंतर त्याचं प्रक्रियित पदार्थ करून ती फळं किंवा त्याचे प्रक्रियित पदार्थ हे आपण ग्राहकास उपलब्ध करून देऊ शकतो. हा एक सर्वात महत्वाचा फायदा आहे. दुसरं महत्वाचं जी फळं किंवा भाज्या हे थेट खाण्यायोग्य नसतात अशा फळांच्या किंवा भाज्यांचं रूपांतर करून ती फळं आपल्याला खाण्यायोग्य पदार्थात रूपांतर करून त्याचा आपण वापर करू शकतो. तर हा एक सर्वात महत्वाचा फायदा आहे. आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे प्रक्रियेच्या माध्यमातून त्या फळांना आकर्षक असा रंग, चव किंवा स्वाद किंवा पोत किंवा रूपामध्ये ग्राहकास आपण तो पदार्थ उपलब्ध करून देऊ शकतो. हा एक सर्वात महत्वाचा फायदा हा प्रक्रिया करण्यामागचा आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे फळे व भाजीपाला किंवा त्यापासून तयार केलेल्या प्रक्रिया पदार्थाचा वापर, उदाहरणार्थ गर असेल किंवा कॅन्डी असेल, जॅम, जेली किंवा सुकवलेली फळं किंवा अनारदाना असे जे वेगवेगळे प्रक्रियित जे पदार्थ आहेत त्याचा वापर हा खाद्यपदार्थात करून त्या पदार्थाची चव किंवा त्याची पौष्टिकता तसंच त्या पदार्थाचं बाजार मूल्य वाढवता येतं. हा एक सर्वात महत्वाचा फायदा या प्रक्रिया करण्यामागचा आहे. नंतर प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेली जी साल असते किंवा त्याच्या ज्या बिया या बियांपासून आपण उपपदार्थ तयार करून आर्थिक फायदा मिळवू शकतो. हा एक प्रक्रिया करण्यामागचा फायदा आहे. तर असे वेगवेगळे अनेक फायदे हे फळे व भाज्यांपासून प्रक्रिया करून प्रक्रियित पदार्थ आपण तयार करू शकतो. तर हे फायदे असे जरी फायदे मिळत असले तरी उत्पादकास ह्या प्रक्रियित पदार्थाचा फारसा फायदा हा मिळत नाही किंवा त्याचा आर्थिक लाभ हा उत्पादकास होत नाही. म्हणून प्रत्येक उत्पादकानं हे लघु स्तरावरती किंवा ठराविक उत्पादकांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावरती मध्यम स्वरूपाचे एक प्रक्रिया उद्योग उभारणं ही काळाची गरज आहे. किंवा अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्या उत्पादकास फायदा मिळू शकतो. तर अशा प्रकारचे फायदे हे प्रक्रिया फळांवरती किंवा भाज्यांवरती केल्यामुळे मिळू शकतात. तर लघु व मध्यम स्तरावरचे प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रिया जे तर त्याच्यामध्ये स्वच्छता असेल, वर्गीकरण असेल किंवा आकर्षक व योग्य पॅकिंग करून त्याची विक्री असेल किंवा ती फळं सुकवणे असेल किंवा कॅन्डी, टुटी फ्रुटी, अनारदाना, लोणचे असे पदार्थ स्वतः तयार करून त्याची विक्री केली तर त्या उत्पादकास किंवा शेतकरी उत्पादकास आर्थिक फायदा
मिळू शकतो. आणि फळे व भाजीपाल्यापासून करता येणारे प्रक्रियायुक्त जे पदार्थ आहेत, कोणकोणते प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत याची एक सर्वसाधारण माहिती नोट्समध्ये तुम्हाला तक्त्याच्या स्वरूपात दिलेली आहे. त्याच्यामध्ये फळे व फळांपासून तयार केले जाणारे प्रक्रियायुक्त पदार्थ, त्याच्यामध्ये आंबा या फळापासून कोणकोणते प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. त्याच्यामध्ये आंब्याचा गर काढून त्याची विक्री करता येते. सरबत, स्क्वॅश, सिरप, जॅम, जेली, काप किंवा टॉफी, पोळी, मुरंबा, लोणची आणि आमचूर असे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ हे आंब्यापासून तयार करता येऊ शकतात. तसंच द्राक्षापासून रस, अर्क, वाईन, मनुके, जेली हे प्रक्रियायुक्त पदार्थ करता येतात. केळीपासून पल्प, अर्क, टॉफी, चिप्स, पावडर, वाईन, पीठ, जॅम, प्युरी असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. पेरूपासून पेरूचा गर किंवा त्यालाच पल्प असं म्हटलं जातं. नंतर प्युरी, हवाबंद डब्यामध्ये गर साठवणे किंवा पावडर, जॅम, जेली, टॉफी, नेक्टर, रस, अर्क, वाईन आणि पेक्टिन असे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ या पेरूपासून आपण तयार करू शकतो. तसंच डाळिंबापासून रस, सरबत, सिरप, अनारदाना, अनार जेली किंवा वाईन, अर्क किंवा डाळिंबाच्या सालीपासून पावडर निर्मिती असे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ करता येतात. बोर या फळापासून कॅन्डी, टुटी फ्रुटी, सरबत, वाईन प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. आवळ्यापासून कॅन्डी, रस, स्क्वॅश, लोणची, सुपारी, पावडर, मोरावळा, च्यवनप्राश असे वेगवेगळे आवळ्यापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. सीताफळीपासून पल्प, जॅम, जेली, टॉफी, सरबत, आईस्क्रीम असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. पपईपासून जेली, लोणची, जॅम, कॅन्डी, नेक्टर, प्युरी, अर्क, पावडर, टॉफी, टुटी फ्रुटी, पेपेन असे प्रक्रियायुक्त पदार्थ पपईपासून तयार केले जातात. चिक्कूपासून पल्प, सरबत, शेक, टॉफी, जॅम, पावडर, कॅन्डी असे प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. अंजिरापासून सुका अंजीर किंवा पल्प, टॉफी, जॅम. नंतर लिंबापासून रस, स्क्वॅश, सायट्रिक आम्ल पावडर ही बनवली जाते. मोसंबीपासून रस, स्क्वॅश, सिरप, जॅम, जेली असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. संत्र्यापासून रस, स्क्वॅश, वाईन, जॅम, मार्मालेड आणि जेली असे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. जांभूळपासून पल्प, सरबत, स्क्वॅश, वाईन, अर्क असे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. चिंचेपासून पल्प किंवा त्याला गर असं म्हटलं जातं, पावडर, सरबत, टॉफी आणि सॉस हे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. कलिंगडापासून सरबत, नेक्टर, अर्क, जॅम, जेली हे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. खरबुजापासून सरबत, जॅम, जेली. तसंच करवंदापासून गर, सरबत, जॅम, जेली, वाईन आणि नेक्टर किंवा कवठापासून जेली, सरबत, टॉफी तसंच पावडर हे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले जातात. स्ट्रॉबेरीपासून जॅम, क्रश, सरबत, स्क्वॅश, सिरप, वाईन असे वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ हे फळांपासून तयार केले जातात. तसंच भाजीपाल्यापासून सुद्धा वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ आपण तयार करू शकतो. त्याच्यामध्ये टोमॅटोपासून रस किंवा गर, केचप, सॉस, प्युरी, पेस्ट, सूप, चटणी असे टोमॅटोपासून प्रक्रियायुक्त पदार्थ केले जातात. बटाट्यापासून वेपर्स, चीप, पुनर्निर्मित वेपर्स, फ्रेंच फ्राईज, पीठ, पारंपरिक पदार्थ त्याच्यामध्ये पापड, चकल्या किंवा कीस इत्यादी पदार्थ बटाट्यापासून तयार केले जातात. कांदा, लसूण ह्याच्यामध्ये सुकलेल्या पाकळ्या, पावडर, वेगवेगळे तेल त्याचा वापर पेयामध्ये किंवा आईस्क्रीममध्ये, चॉकलेटमध्ये, लोणच्यामध्ये किंवा च्युईंग गममध्ये त्या कांदा आणि लसणाच्या अर्काचा वापर केला जातो किंवा तेलाचा वापर केला जातो. नंतर गाजरापासून हवाबंद डब्यात पॅकिंग करून प्रक्रियायुक्त पदार्थ केला जातो. नंतर गोठविलेले गाजर विक्रीसाठी बाजारामध्ये, मार्केटमध्ये विकू शकतो. सुकविणे
तसंच रस, सरबत, कॅन्डी, मोरावा, हलवा, जॅम, टुटी फ्रुटी, पावडर आणि टॉफी असे वेगवेगळे प्रक्रियुक्त पदार्थ हे गाजरापासून केले जातात. रताळी ह्याच्यामध्ये वेपर्स बनवले जातात, पीठ बनवलं जातं, स्टार्च, अल्कोहोल असे प्रक्रियुक्त पदार्थ या रताळ्यापासून केले जातात. तसंच वाटाणा आणि घेवडा हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. सुकविले जातात किंवा गोठवले जातात. मिरचीपासून अर्क तयार केला जातो, सुकविले जातात मिरच्या किंवा त्याची भुकटी पावडर केली जाते. कोबी त्याचं लोणचं बनवलं जातं किंवा सॉवर क्रॉट असा प्रक्रियुक्त पदार्थ तयार केला जातो. फ्लावर ते गोठवले जातात, तसंच त्याच्यापासून लोणची हा प्रक्रियुक्त पदार्थ केला जातो. दुधी भोपळा याच्यापासून टुटी फ्रुटी पावडर किंवा रसाची निर्मिती केली जाते. भेंडी हवाबंद डब्यात पॅकिंग करून विक्री केली जाते. नंतर सुकविली जाते भेंडी. नंतर कारली त्याच्यापासून रस तयार केला जातो, सुकविले जातात कारली किंवा वेपर्स किंवा लोणची ह्याच्यामध्ये प्रक्रियुक्त पदार्थ निर्मितीमध्ये त्याचा वापर केला जातो. तसंच पालेभाज्या वेगवेगळ्या पालक असेल, मेथी, चुका, शेपू ह्या सुकविल्या जातात आणि नंतर त्याचा वापर भाजीसाठी केला जातो किंवा पावडर त्याच्यापासून बनवली जाते. कलिंगड किंवा खरबूज त्याच्यापासून सरबत, शेक किंवा पेढा बनवला जातो. तसंच अळिंबी सुकविली जाते, हवाबंद डब्यात पॅकिंग केली जाते. केचप हा प्रक्रियुक्त पदार्थ केला जातो किंवा लोणचं तयार केलं जातं किंवा हे अळिंबी गोठवली जाते. तर असे फळे व भाज्यांपासून वेगवेगळे प्रक्रियुक्त पदार्थ तयार करून त्या फळांचं किंवा भाज्यांचं मूल्यवर्धन करून आपण आर्थिक फायदा मिळवू शकतो. आणि अशा प्रकारचे लघु स्तरावरती किंवा मध्यम स्तरावरती प्रक्रिया उद्योग जर शेतकऱ्यांनी उभारले तर त्या शेतकऱ्याला आर्थिक फायदा मिळू शकतो. तसंच बाजारभाव सुद्धा स्थिर राहू शकतात किंवा आर्थिक मूल्य जे आहे त्या फळांचं किंवा भाज्यांचं वाढू शकतं आणि होणारी जी नासाडी आहे ती नासाडी टाळता येते आणि जास्तीत जास्त फायदा म्हणजे भारताच्या आर्थिक उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते निश्चितपणे. तर प्रक्रिया उद्योग हा सर्वात महत्वाचा असा हा उद्योग आहे. तो ग्रामीण स्तरावरती ग्रामीण भागात हा उद्योग उभारणं ही सध्या काळाची गरज आहे. तर या ठिकाणी आपलं हे तिसरं टॉपिक जो आहे तो झालेला आहे. पुढील तासाला चौथा टॉपिक आपण पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया.